अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन। आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेच्या अनुभूती। मी सेवा केंद्रात जात नव्हतो, सेवाही करत नव्हतो, मात्र माझी पत्नी नेहमी केंद्रात जात असे व मनोभावे सेवाही करत असे। अशातच मला अचानकपणे खोकल्याचा त्रास सुरू झाला। वारंवार खोकला येत असे। औषधे घेऊनही खोकल्याचा त्रास काही केल्या कमी होत नव्हता, तर दिवसागणिक वाढतच चालला होता। आता तर खोकल्यासोबत रक्ताच्या उलट्याही होणे सुरू झाले होते। मनोमन खूप घाबरलो, खचलो। दवाखाना अविरत सुरू होता। गावातील डॉक्टरांनी नांदेड या शहरी पाठवून ट्रीटमेंट घ्यावी असे सुचविले। त्याप्रमाणे नांदेडला सर्व तपासण्या, एक्सरे काढण्यात आले। 2-3 दिवस या सर्व घडामोडींमध्ये गेले, तरीही उलट्यांचा त्रास थांबत नव्हता। डॉक्टरांच्या सांगण्यानुसार माझ्या छातीतील तुकडा काढून तपासणीस पाठवण्यात आला। रिपोर्ट आल्यावर ब्लड कॅन्सर असून हैदराबादला जावे लागेल असे सांगण्यात आले। हे ऐकून तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली। खिन्न मनःस्थितीने पैशांची जमवाजमव करण्यासाठी गावाकडे आलो। गावी आल्यावर सर्वप्रथम स्वामींच्या केंद्रात जाऊन स्वामी महाराजांपुढे नारळ ठेवले। हैदराबादला टेस्ट केल्यावर सर्व रिपोर्ट नॉर्मल यावेत यासाठी मनोभावे विनंती केली। ठरलेल्या दिवशी हैदराबाद येथे गेलो व सर्व तपासण्या केल्या। या दरम्यान कुटुंबातील प्रत्येकजण माझ्यासकट स्वामींच्या सेवेला अग्रक्रम देऊन होते, तरीही मन शांत नव्हते। सर्वच जण अस्वस्थ व बेचैन होते। काय होईल अन काय नाही हीच चिंता होती। तब्बल 3 दिवसानंतर ब्लड कॅन्सर नसून न्यूमोनिया आहे असे रिपोर्ट हातात पडले आणि आम्ही सर्वजण जरा निश्चिंत झालो। अशक्य ते शक्य करतील स्वामी या वचनाची प्रचिती आली। असेच अनुभव ऐकायला स्वामी भक्त यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि लाईक करून शेअर करा। श्री स्वामी समर्थ।